तानि सर्वाणि संयम्य युक्तासीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्य इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. बघा, तानि सर्वाणि संयम्य वरच्या श्लोकामध्ये सांगितलं हे इंद्रिय जे आहेत हे जीवाला व्याकुळ करून टाकणारे आहे की नाही. आणि हे इंद्रिय ज्ञानी पुरुषाच्या मनाला सुद्धा ते काय करतात, हरण करतात. जबरदस्तीनं बळजबरीनं ते काय करतात, हरण अशा प्रकारचं करतात. असे हे बलवान इंद्रिय आहेत. म्हणून या इंद्रियांचं संयमन करावं. तानि सर्वाणि संयम्य, तानि सर्वाणि हे सर्व इंद्रिय त्यांचं काय करावं, नियमन करावं, त्यांना आपल्या वश करावं. आणि त्यांना वश करून युक्त योगयुक्त व्हावं. काय व्हावं, योगयुक्त म्हणजे स्थिर चित्ताचं व्हावं. आणि लक्षामध्ये. आणि अशा प्रकारे होऊन मत्परः आसीत युक्त योगयुक्त होऊन किंवा निष्काम कर्म रूपी योग अशा योगाने युक्त होऊन मत्परः आसीत मत्पर होऊन राहावं. मत्पर शब्दाचा अर्थ आहे मीच सर्वश्रेष्ठ आहे अशा मान्यतेचा होऊन. म्हणजे मीच म्हणजे कोण, परमात्मा. परमात्मा हाच श्रेष्ठ आहे अशा प्रकारचं मान्यता स्वीकारून म्हणजे तशा मान्यतेचा होऊन आसीत म्हणजे राहावं. ही कारण की यस्य इंद्रियाणि वशे, ज्याची इंद्रिये काय आहेत, वश आहेत म्हणजे अधीन आहेत, आपल्या अधीन आहेत. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची बुद्धी कशी आहे, स्थिर आहे. कळलं का, श्लोक कळला. अजून एकदा सांगायचं आहे बघा. तानि सर्वाणि संयम्य, या सर्व इंद्रियांचं नियमन करून युक्त योगयुक्त होऊन मत्परः आसीत मत्पर होऊन राहावे. मत्पर होऊन राहावे म्हणजे मीच सर्वश्रेष्ठ आहे अशा मान्यतेचं होऊन राहावं. ही कारण की यस्य इंद्रियाणि वशे, ज्या पुरुषाच्या किंवा ज्या पुरुषाची इंद्रिये कशी आहेत, वश आहेत. वश म्हणजे आपल्या स्वतःच्या अधीन आहेत. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्या पुरुषाची बुद्धी काय आहे, स्थिर आहे. ध्यायतो विषयान् पुंसाः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते ध्यायतो विषयान् पुंसाः संगस्तेषुपजायते
विषयान् पुंसः संगः तेषु रस्व आहे बघा तेषु उपजायते मागचा ऊन पुढचा ऊन म्हणून दीर्घ झाला तिथं संगात संजायते कामः कामात् क्रोधः अभिजायते आलं बघा आता विषयान् ध्यायतः पुंसः आता इंद्रिय जर विषयाकडे गेले मग तर पतनच आहे पण इंद्रिय जरी विषयाकडे नाही गेले इंद्रियाचं संयमन केलं पण मनात जरी त्या विषयाचं चिंतन केलं त्या पुरुषाचं सुद्धा कसं पतन होतं ही कशा कशा पद्धतीने त्याचं पतन होत जातं ते आता भगवान काय करतात स्पष्ट करतात बघा विषयान् ध्यायतः पुंसः विषयाचं ध्यान करणारा जो पुरुष त्या पुरुषाची किंवा पुरुषात तेषु संगः उपजायते तेषु त्या विषयामध्ये संगह म्हणजे आसक्ती संग शब्दाचा अर्थ काय आसक्ती उपजायते म्हणजे उत्पन्न होते जो पुरुष विषयाचं ध्यान करतो म्हणजे चिंतन करतो अलग लक्षात मग त्या पुरुषाची त्या विषयामध्ये आसक्ती निर्माण होते आसक्ती म्हणून विषयाचं चिंतन सुद्धा करायचं विषयाचं चिंतन व्हायला लागलं की त्या विषयाविषयीची आसक्ती निर्माण होते म्हणजे आवड निर्माण होते तो विषय आवडायला लागतो समजतंय का आसक्ती म्हणजे आवड त्या विषयाविषयीचं प्रेम ते निर्माण होतं वरची वळ कळले का बघा विषयान् ध्यायतः पुंसः विषयाचं ध्यान करणाऱ्या पुरुषाची तेषु तेषु म्हणजे विषयेषु विषयामध्ये संगह नाम आसक्ती ही उपजायते म्हणजे उत्पन्न होते आलं आसक्ती उत्पन्न होते आणि एकदा आसक्ती उत्पन्न झाली आवड निर्माण झाली तो विषय आवडायला लागला की मग तो मिळावा असं वाटतं मग इच्छा निर्माण होते त्या विषयाची काय होते मनुष्याला विषयाची कोणत्या विषयाची इच्छा होत असते सांगा बरं जे आपल्याला आवडतो त्या विषयाची इच्छा होत असते का जो आवडत नाही त्याची म्हणजे अगोदर आवड निर्माण होते म्हणजे आसक्ती निर्माण होते आसक्ती निर्माण झाली की पुन्हा काय निर्माण होते इच्छा इच्छा म्हणजे काम विषयाविषयीचा काम निर्माण होतो बघा संगात संगात म्हणजे त्या संघापासून म्हणजे त्या आसक्तीपासून कामः संजायते काम उत्पन्न होतो काय उत्पन्न होतो काम उत्पन्न होतो काम म्हणजे काय इच्छा आणि कामात क्रोधः अभिजायते आणि काम निर्माण झाला इच्छा निर्माण झाली ऐका विषयाची इच्छा निर्माण झाली की मनुष्य त्या विषयाकरता म्हणजे त्या विषयाच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतो प्रयत्नशील होतो आणि प्रयत्न करून जर विषय नाही मिळाला तो विषय मिळवित असताना ज्यांनी प्रतिबंध केला जो आडवा आला त्याच्याविषयी काय होत असतो क्रोध निर्माण होत असतो क्रोध लक्षामध्ये कामापासून काय निर्माण होतो क्रोध कामात क्रोधः अभिजायते कळला का श्लोक अजून एकदा सांगायचं का काय गरज नाही विषयान् ध्यायतः पुंसः विषयाचं ध्यान करणाऱ्या पुरुषाची तेषु म्हणजे त्या विषयामध्ये संगः उपजायते आसक्ती उत्पन्न होते संगात कामः संजायते आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामात क्रोधः अभिजायते कामापासून क्रोध अशा प्रकारचा उत्पन्न होतो कळलं का क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः
स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशात् प्रणश्यति. कुठं लक्ष तुझं काय करतो पाठ करतो काय लक्ष नाही का शिकवण्याकडं. पुढच्या श्लोकात काय सांगितलं विषयाचं चिंतन केलं की त्या विषयाची आसक्ती निर्माण होते. आसक्ती निर्माण झाली की पुन्हा त्या आसक्तीपासून काम निर्माण होतो आणि काम निर्माण झाला की तो काम पूर्ण नाही झाला की पुन्हा तो त्याच्यापासून क्रोध निर्माण होतो. अलग लक्षामध्ये आणि क्रोध निर्माण झाला क्रोधात् सम्मोहः भवति क्रोधापासून मोह निर्माण होतो. मोह नुसता मोह नाही सम्मोह चांगल्या प्रकारचा मोह आणि मोह निर्माण झाला म्हणजे मूढता की ज्याच्या चित्तात ज्याच्या अंतःकरणात मोह निर्माण झाला त्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये कसलाच विवेक राहत नाही. त्याला सुचत नाही काय करावं काय करू नये अजिबात काहीच कळत नाही त्याला. अर्जुनाला मोह निर्माण झाला का नाही मग त्याला काय समजायला लागलं होतं का आपण युद्ध करावं का न करावं युद्ध केलं आपलं हित होईल का न केलं हित होईल काय कळतंय का. मग अशा मोह निर्माण झाला क्रोध निर्माण झाला की त्याला आपण काय करतो. बघा एखाद्या माणसाला जर क्रोध निर्माण झाला बहुतेक भांडणं करणारे माणसं क्रोधीच असतात का नाही त्यावेळेला त्यांना क्रोध निर्माण झालेला असतो. मग त्यावेळेला काही पुढचा विचार असतो का आपण ह्याला जर हाणलं त्याचा परिणाम काय होईल असतो काही विचार. ह्याला दगडानं हाणतो डोक्यात आणि ते मग पटके ठोक्यात हे बसलं जेलमध्ये जाऊन तिचं मग हे म्हणजे काही विचार केला का ना अगोदर विचार राहिला होता का दगड हाणता याच्यात काही विचार राहिला होता का म्हणजे ह्याला जेलमध्ये जावं लागेल याचा विचार केला. म्हणजे क्रोधी मनुष्याच्या ठिकाणी विचारच राहत. क्रोध निर्माण झाला की त्याचा विचार सगळा नष्ट होऊन जात असतो. त्याला कळत नाही आपण काय करावं आणि काय करू नये काही करतो त्यालाच काय म्हणतात सम्मोह. काही न कळणं काय करावं आणि काय करू नये हे न समजणं यालाच काय म्हणतात सम्मोह म्हणतात. सम्मोह क्रोधात सम्मोह भवती क्रोधापासून काय निर्माण होतो सम्मोह निर्माण होतो. बर सम्मोहात स्मृतिविभ्रमः आणि सम्मोह निर्माण झाला की त्या सम्मोहापासून त्या मूढतेपासून मग स्मृतीचा भ्रंश होतो. मनुष्याची जी स्मृती असते ही स्मृतीच काय होऊन जाते नष्ट होऊन जाते. आणि स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश स्मृतीचा नाश झाला की त्या स्मृतीच्या नाशापासून बुद्धीचा नाश होतो. समजते का. आणि बुद्धिनाशात प्रणश्यति आणि बुद्धीचा नाश झाला की त्या मनुष्याचं काय होतं पतन होतं. पतन म्हणजे तो मनुष्य नष्ट होतो. नष्ट होतो शब्द अर्थ तो मजतो लगेच असं नाही त्याचा अर्थ म्हणजे त्याचं पतन होतं. काय होतं त्याचं अधोगतीला जातं. अजून आता सांगायचं आहे क्रोधात सम्मोह भवति क्रोधापासून मोह निर्माण होतो. सम्मोहात स्मृतिविभ्रमः सम्मोहापासून स्मृतीचा नाश होतो. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः स्मृती भ्रष्ट झाली की त्याच्यापासून बुद्धीचा नाश होतो. बुद्धिनाशात प्रणश्यति आणि बुद्धीचा नाश झाला की मनुष्य नष्ट होतो म्हणजे त्याचं पतन होतं अधोगतीला जातो. आलं. रागद्वेष
रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति रागद्वेषवियुक्तैः तु विषयान् इंद्रियैः चरन् आत्मवश्यैः विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. आला का पदच्छेद बघा आता. रागद्वेषवियुक्तैः रागद्वेषाने रहित असलेल्या, त्याच्या ठिकाणी काय नाही, रागद्वेष नाही. आत्मवश्यैः इंद्रियैः, आत्म म्हणजे आपल्या स्वतःच्या, वश म्हणजे अधीन जे इंद्रिय आहेत अशा इंद्रियांनी विषयांचरण विधेयात्मा, विषयांना भोगणारा. चरण शब्दाचा अर्थ काय, भोगणारा. विषयांना चालणारा म्हणजेच काय, विषयांना भोगणारा. कोण, विधेयात्मा, ज्याचा आत्मा काय आहे, आपल्या अधीन आहे, स्वाधीन आहे. आत्मा म्हणजे अंतःकरण. इथं आत्मा शब्दाचा काय घ्यायचा, स्वाधीन अंतःकरणवान असा पुरुष. प्रसादम अधिगच्छति, तो प्रसाद प्राप्त करतो, प्रसादाला प्राप्त होतो. प्रसाद शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता, प्रसन्नतेला प्राप्त होतो किंवा प्रसन्नता प्राप्त करतो. अलग लक्षामध्ये कोण प्रसन्नता प्राप्त करतो सांगा बघा. प्रसन्नता कोणाला प्राप्त होते, रागद्वेष बघा, रागद्वेष रहित असलेल्या आणि आत्मवशैही इंद्रियैही विषयांचरण, आपल्या अधीन ज्याच्या इंद्रिया आहेत अशा इंद्रियांनी विषय भोगणारा. ज्याच्या इंद्रिय वश नाही आणि तो जर भोगत असेल विषय, तर तो नाही प्रसन्नतेला प्राप्त होत. स्वाधीन ज्याच्या इंद्रिय आहेत, मग अशा इंद्रियांनी जो काय करतो, विषय भोगतो. आणि ज्याच्या अंतःकरण सुद्धा कसं आहे, आपल्या अधीन आहे, आपल्या वश आहे, असा विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति, तो प्रसन्नतेला काय होतो, प्राप्त होतो. त्याला प्रसन्नता प्राप्त होतो. आला मग तो प्रसन्नतेला मिळवतो. अजून सांगायचा काय श्लोक, आत्मवश्यैः नाही अर्थ काय, रागद्वेषयुक्तैः, रागद्वेषाने रहित असलेल्या आत्मवश्यैः इंद्रियैः आणि आपल्या अधीन असलेल्या इंद्रियांनी विषयांचरण, विषयांना भोगणारा किंवा भोगत असताना तो विधेयात्मा म्हणजे स्वाधीन अंतःकरणवान पुरुष प्रसादम अधिगच्छति, प्रसन्नतेला प्राप्त होतो. त्याला प्रसन्नता प्राप्त होते. प्रसन्नता प्राप्त झाल्यावर काय होतं, पुढच्या श्लोकात सांगतात आता. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिपर्यवतिष्ठते. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते.
प्रसादे सर्व दुःखानां हानिः अस्य उपजायते प्रसन्नचेतसः हि आशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. बघा, प्रसादे प्रसादे प्रसन्नता प्राप्त झाली असता. प्रसाद म्हणजे पेढा नाही. प्रसाद म्हणजे काय? प्रसन्नता, चित्ताची प्रसन्नता. मग ती चित्ताची प्रसन्नता प्राप्त झाली असता सप्तमी ना. प्रसादे प्राप्त झाल्यावर मग प्राप्त झाली असता काय होतं मग? अस्य, मग या पुरुषाच्या सर्व दुःखानां हानिः उपजायते. सर्व दुःखाची हानी उत्पन्न होते. हानी म्हणजे निवृत्ती. सगळ्या दुःखाची निवृत्ती होऊन जाते. सगळी दुःख याची काय होतात? नष्ट होतात. अस्य सर्व दुःखानां हानिः उपजायते. सर्व दुःखाची हानी निर्माण होते म्हणजे सर्व दुःखाची निवृत्ती होऊन जाते. सगळे दुःख काय होतात? नष्ट होऊन जातात. त्यासाठी चित्त प्रसन्न ठेवलं पाहिजे. ही कारण की प्रसन्न चेतसः, प्रसन्न चित्त असलेल्या पुरुषाची बुद्धी ही बुद्धी, प्रसन्न चेतसः बुद्धी, प्रसन्न चित्ताच्या पुरुषाची बुद्धी आशु, आशु म्हणजे तात्काळ, लवकर, पटकन, पर्यवतिष्ठते, परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय होते? स्थिर होते. कुणाची बुद्धी स्थिर होते? ज्याचं चित्त प्रसन्न असतं त्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय होते? तात्काळ. आशु म्हटले, आशु म्हणजे काय? तात्काळ स्थिर होते. आलं? बघा, प्रसादे प्रसन्नता प्राप्त झाली असता अस्य सर्व दुःखानां हानिः उपजायते. या पुरुषाची सर्व दुःखाची हानी उत्पन्न होते. म्हणजे हानी म्हणजे निवृत्ती, दुःखाची निवृत्ती होते. ही कारण की प्रसन्न चेतसः, प्रसन्न चित्ताच्या पुरुषाची बुद्धी ही म्हणजे बुद्धी आशु पर्यवतिष्ठते. म्हणजे आशु म्हणजे तात्काळ आणि परिवतिष्ठते म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ती काय होते? स्थिर होते. झाले? ओम शांती शांती शांती.